जय शिवराय भावांनो, मी योगेश स्वागत करतो तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर भावांनो, आजचा व्हिडिओ आपला खूपच खास आणि खूपच कडक झालेला आहे. जर तुम्हाला तो वाला डेमो व्हिडिओ बघायचा असेल भावांनो, तर तुम्हाला व्हिडिओ पण नक्कीच पूर्ण बघावा लागेल. आणि जर तसा डेमो व्हिडिओ बनवायचा असेल तर त्यासाठी पण व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. आणि जर तुम्हाला तो वाला व्हिडिओ आवडेल तर तुम्हाला आपल्याला मटेरियल डाउनलोड करण्यासाठी एक वेबसाईटने मी तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे भावांनो. वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तुम्हाला. तिथून मटेरियल तुम्हाला डाउनलोड करण्यास काही अडचण येईल तर एक व्हिडिओची लिंक पण खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, हाऊ टू डाउनलोड मटेरियल. ते व्हिडिओ तुम्ही बघा आणि इझिली मटेरियल तुम्ही डाउनलोड करू शकता. तसं तर तुम्ही स्वतःहूनच त्या फक्त वेबसाईटवर गेल्यानंतर एक बटन दाबल्यानंतरच मटेरियल डाउनलोड होऊन जाईल. तर ठीक आहे, डेमो व्हिडिओ हवा असेल माझा तर इंस्टाला फॉलो करू शकता भावांनो. इंस्टाची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिसत आहे. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. एक वेळेस तुम्ही डेमो बघून घ्या. तर हा वाला डेमो व्हिडिओ बनवण्यासाठी भावांनो तुम्हाला सिंपली आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवर यायचं आहे. बीटमार्क प्रोजेक्टवर आल्यानंतर भावांनो तुम्हाला बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचं आहे. बीटमार्क प्रोजेक्टची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तुम्हाला. तर याच्यात भावांनो खूप सारे बीट तुम्हाला मी लावून दिलेले आहेत. याच्यात फक्त तुम्हाला फोटो ॲड करायचे आहेत. फोटो ॲड झाल्यानंतर थोडेसे इफेक्ट, थोडेसे ओव्हरले इफेक्ट, त्याच्यानंतर व्हिडिओ बनवून होऊन जाईल रेडी. तर सुरुवातीला आपल्याला पहिल्या बीटवर यायचा. अनुश्री मानेचे जेवढे काही तुमच्याकडे फोटो अवेलेबल आहेत भावांनो तेवढे फोटो तुम्हाला इथून ॲड करायचे. ठीक आहे, तर मी लवकरात लवकर भावांनो 5-6 फोटो सगळ्या म्हणजे आपल्या या व्हिडिओचे 3 पार्ट्स असणार आहेत भावांनो. ठीक आहे, एक पहिला पार्ट जो थोडा मोठा फोटो आहे, दुसरा पार्ट जो सर्वात छोटा फोटो आहे आणि तिसरा पार्ट जो मीडियम साईजचा फोटो आहे. तर आपण पहिल्या पार्टला भावांनो 3 फोटो इथून ॲड करूया. 3 नाही तर ठीक आहे, आपण मी इथून 4 फोटो ॲड करून घेतो. ठीक आहे, तर तुम्हाला समजासाठी मी 4 फोटो यूज करत आहे. इथून तुम्हाला सगळे फोटो यूज करायचे आहेत. मी 4च फोटो यूज करत आहे. म्हणजे आपण पहिल्या पार्टला 4 फोटो यूज करत आहे, दुसऱ्या पार्टला 2-3 करून घेऊ, कारण की दुसऱ्या पार्टला आपल्याला कसल्याही प्रकारचा इफेक्ट नाही लावायचा आहे. ठीक आहे, तर आपण इथून पहिल्या पार्टला आपले 4 इफेक्ट लावलेले आहेत. आता आपण इथपर्यंत सर्व सारखं असणार आहे. इथून जे इफेक्ट येतील ते पण सारखे असणार आहेत. आता आपल्याला इथून जे छोटे छोटे फोटो आहेत इथं आपल्याला इथून इफेक्ट म्हणजे दुसऱ्याला फोटो लावून घ्यायचे आहेत. तर हे पण तुम्हाला भेटून जातील भावांनो सारख्या स्टेपमध्ये. तर आपण लवकरात लवकर इथं पण थोडेसे फोटो ॲड करून घेऊ. फोटो ॲड करण्यासाठी भावांनो खूप सोपी पद्धत मी तुम्हाला सांगतो आहे. फोटो सिलेक्ट करायचा सोप्या पद्धतीने. फोटो सिलेक्ट झाल्यानंतर जो हा वाला बटन आहे याच्यावर यायचा आहे आणि जो काही हा वाला बटन आहे याच्यावर आल्यानंतर फोटो इथून कट करून घ्यायचा आहे. तर खूपच इझीपणे आपण इथून फोटो कट करू शकतो आणि फोटो ॲड करू शकतो. तर लवकरात लवकर आपण थोडेसे 2-3 फोटो आणखी ॲड करून घेऊया. तर या फोटोला मी थोडंसं झूम करेल. तरी झाल्यानंतर आता आपल्याला इथं एक मोठा फोटो यूज करून घ्यायचा आहे. आता आपण आलेलो आहे तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्या व्हिडिओच्या. आता इथून थोडेसे मीडियम साईजचे फोटो ॲड होतील. तिथं पण आपण थोडेसे 2-3च फोटो ॲड करायचे आहे. त्याच्यानंतर तर तुम्हाला समजूनच जाईल भावांनो की व्हिडिओ कशा प्रकारचा बनवायचा असेल. ठीक आहे, तर मी परत 2 फोटो तिथून यूज करून घेतो भावांनो. मी सर्व फोटो यूज नाही करू शकत यार, कारण की व्हिडिओ आपला खूपसा लंबा होऊन जाईल. काही फोटो असे येतील भावांनो की जे तुम्हाला बरोबर स्क्रीनला ॲडजस्ट नाही होतील. तर त्यासाठी तुम्ही जो हा 3 डॉटेडवाला बटन आहे त्याच्यावर येऊन याला फिल स्क्रीन करून घ्यायचं आहे. फिल स्क्रीन झाल्यानंतर आपण याला आणखी एक दुसरावाला इफेक्ट इथून पेस्ट करून घेऊया, म्हणजे दुसरावाला फोटो इथून ॲड करून घेऊया. तर हा वाला इफेक्ट इथून ॲड केल्याच्यानंतर हा वाला फोटो इथून ॲड केल्याच्यानंतर याला झूम करून घ्यायचं आहे. आता आपल्याकडे भावांनो पण सगळ्यात तिन्ही जे आपले मेन जे हे आहेत म्हणजे जे 3 पार्ट आहेत त्या तिन्ही पार्टला आपण थोडे इफेक्ट म्हणजे थोडे फोटो पोस्ट केलेले आहेत. तर आता आपल्याला सिंपली जो हा वाला ब्लॅक स्क्रीन फोटो याला म्हणजे इथून डाउनलोड करून येतं बरोबर ॲड करायचा आहे. तर आपल्याला सिंपली अशा प्रकारे खाली सेट करून घ्यायचा आहे. नंतर याला ब्लॅक स्क्रीन फोटोला आपण जिथपर्यंत आपले लास्टचं बीट आहेत तिथपर्यंत जाऊन याला अशा प्रकारे इथून कट करून घ्यायचं आहे. नंतर भावांनो सिंपली आपल्याला यायचं आहे परत सुरुवातीला. इथून अनुश्री मानेची जी नावाची PNG आहे ती ॲड करून घ्यायची आहे. तर ही PNG आपण इथे अशा प्रकारे ॲड केलेली आहे. याला PNGची थोडीशी साईज आपल्याला कमी करून घ्यायची आहे भावांनो, की जी आपल्या बरोबर स्क्रीनला ॲडजस्ट झालेली पाहिजे तशी.
यावाल्या PNGला पण आपण जिथपर्यंत फोटो ॲड केलेलेच आहेत तिथपर्यंतच यावाल्या PNGला पण घ्यायचा आहे. तर मी फोटो इथपर्यंत ॲड केले आहेत म्हणून तुम्ही पण तेवढे फोटो ॲड नका करू, तुम्हाला सगळे फोटो पूर्णपणे ॲड करायचे आहेत. आता आपल्याला यायचं आहे सुरुवातीला आल्यानंतर भावांनो इथून एक ओव्हरले इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. ज्या ओव्हरले इफेक्टची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तुम्हाला. यावाला ओव्हरले इफेक्ट आपल्याला सिंपली फिल स्क्रीन करून घ्यायचं आहे. फिल स्क्रीन झाल्यानंतर भावांनो हावाला ओव्हरले इफेक्ट आपल्या पूर्ण स्क्रीनला नाही पोचत आहे, तर त्यासाठी आपल्याला त्याची एक डुप्लिकेट लेअर घ्यायची आहे. ओव्हरले इफेक्टला सिलेक्ट करायचे आहे. जो हावाला बटन आहे, जो हावाला तुम्हाला दिसत आहे त्याच्यावर येऊन आपल्याकडे एक डुप्लिकेट लेअर येऊन जाईल. आता आपल्याला याला सिंपल अशा प्रकारे इथून ओढून घ्यायचा. नंतर पहिला याला बीटवर आल्याच्या नंतर याला सोडून घ्यायचा. आता तुम्ही बघू शकता भावांनो की कशा प्रकारे आपला तो ओव्हरले इफेक्ट इथून ॲड झालेला आहे. एक इमोजी यूज करू शकता तुम्ही बिलकुल सेंटर ऑफ द ओव्हरले इफेक्ट. तर आपण तिथून एक इमोजी ॲड करून घ्यायचे. तर ही वाली इमोजी आपण इथून यूज करून घेऊया. यावाल्या इमोजीला पण आपल्याला पहिल्यावाला बीटपर्यंत घेऊन जायचं आहे भावांनो. आता आपल्याकडे आपण सगळे ओव्हरले, सगळे JPG, सगळे PNG इथून ॲड केलेले आहेत. फक्त आता आपल्याला याच्यावर जे आपला शेक इफेक्ट आहे ते ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर व्हिडिओ पूर्णपणे बनवून होऊन जाईल रेडी. तर आपण लवकरात लवकर शेक इफेक्ट याच्यावर ॲड करायचा आहे. शेक इफेक्टची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर पहिला जो इमोजीवाला इफेक्ट आहे तो आपल्याला सिंपली याच्यातून इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. इफेक्ट इथून कॉपी झाल्यानंतर भावांनो जो हावाला इफेक्ट आहे तो अनुश्री मानेची जी नावाची PNG आहे त्याच्यावर आणि इमोजीवर पेस्ट करायचा आहे. तर याच्यावर आपण इफेक्ट पेस्ट केलेला आहे. आता अनुश्री मानेच्या नावाच्या PNGवर आपण हाचवाला इफेक्ट आपल्याला इथून पेस्ट करून घ्यायचा असेल. आता आपल्याला सिंपली यायचा आहे भावांनो म्हणजे दुसऱ्याला शेक प्रेसेटमध्ये दुसरावाला फोटो आहे तो वाला फोटो आपल्याला इथून सिंपली कॉपी करायचा आहे. जो पहिला जो पार्ट आहे आपला व्हिडिओचा, जो मोठे मोठे फोटो आहेत त्या सगळ्या मोठ्या फोटोला हावाला इफेक्ट इथून पेस्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर आपण लवकरात लवकर हावाला इफेक्ट इथून पेस्ट करून घेऊ. जे आपण 4 फोटो सुरुवातीचे जे 4 फोटो आपण इथून सिलेक्ट केलेले आहेत त्या सगळ्या फोटोला हावाला इफेक्ट इथून पेस्ट करून घ्यायचा. आता आपल्याला सिंपली भावांनो इथपर्यंत तुम्ही फोटो ॲड कराल त्या सगळ्या फोटोला हाचवाला इफेक्ट पेस्ट करायचा असेल. आता जे सगळ्यात जो आपला दुसरा पार्ट आहे भावांनो, जो व्हिडिओचा जे सगळ्यात छोटे छोटे फोटो आहेत त्याला आपल्याला कसल्याही प्रकारचा इफेक्ट पेस्ट नाही करायचा, कारण की ते खूप जास्त छोटे फोटो आहेत. तर त्यांना इफेक्ट कोणता पण पेस्ट करा ते दिसेल तर बिलकुलच नाही. ठीक आहे. तिसरावाला इफेक्ट कॉपी करायचा आहे. तिसरावाला इफेक्ट कॉपी झाल्यानंतर मेन प्रोजेक्टला यायचं आहे. आपल्या मेन प्रोजेक्टला आल्यानंतर भावांनो जो आपला व्हिडिओचा लास्ट पार्ट आहे जे मीडियम साईजचे फोटो आहेत त्या सगळ्या फोटोला हावाला इफेक्ट पेस्ट करायचा. तर व्हिडिओ आपला इथे पूर्णपणे झालेला आहे बनवून रेडी. जर तुम्हाला हावाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा यावाला व्हिडिओला, आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय गाईज, लव यू लॉट.